राशी चक्रातील 5वी रास असलेल्या सिंह राशीचा स्वामी ग्रह हा सूर्य आहे। ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो। सूर्य हा मान सन्मानाचा कारक ग्रह मानला जातो। वडिलांच्या आशीर्वादाने घेतलेल्या कुंडलीतील सूर्य मजबूत होतो। यासह सूर्याला अर्घ्य अर्पण करावे आणि ज्योतिषशास्त्राच्या सल्ल्यानुसार माणिक रत्न धारण करावे। ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशी ही अग्नितत्वाची राशी मानली जाते। याच कारणामुळे सिंह राशीचे लोक खूप ऊर्जावान आणि धैर्यवान असतात। यासोबतच या लोकांचा स्वभाव खूप रागीट देखील मानला जातो। सिंह राशीचे लोक जे काम हाती घेतील ते पूर्ण क्षमता आणि मनापासून करतात। अशा या सिंह राशीचे फेब्रुवारी 2025 चे मासिक राशीफल काय असणार आहे चला जाणून घेऊया। फेब्रुवारी 2025 हा सिंह राशीसाठी महत्त्वाचा महिना असण्याची शक्यता आहे। या महिन्यात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, परंतु त्याच वेळी तुम्हाला अनेक नवीन संधी देखील मिळतील, ज्यामुळे तुमचे जीवन चांगले होऊ शकते। या महिन्याचा तुमच्या आरोग्यावर, नातेसंबंधांवर, करिअरवर आणि वैयक्तिक विकासावर परिणाम होईल। चला तर मग जाणून घेऊया की फेब्रुवारी 2025 मध्ये सिंह राशीसाठी काय खास आहे आणि तुम्ही हा महिना तुमच्यासाठी कसा अनुकूल करू शकता। तुम्हाला फेब्रुवारी 2025 मध्ये व्यस्त वेळापत्रकाचा सामना करावा लागू शकतो, परंतु ही व्यस्तता तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। तुमच्या प्रयत्नानुसार तुम्हाला फळ मिळेल आणि तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोतही उघडतील। या महिन्यात तुम्हाला प्रभावशाली लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल, ज्याद्वारे तुम्हाला नवीन माहिती आणि अनुभव मिळतील। सामाजिक आणि राजकीय कार्यातही तुमची उपस्थिती महत्त्वाची ठरेल। विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी हा महिना अतिशय अनुकूल राहील। तुमची कार्यक्षमता आणि एकाग्रता वाढेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल। फेब्रुवारी 2025 मध्ये सिंह राशी तुमच्या वेळेचा सदुपयोग करणे फार महत्त्वाचे असेल। सोशल मीडियामध्ये आणि मित्रांसोबत मजा करण्यात आपला वेळ वाया घालवू नका, कारण यावर तुमच्या महत्त्वाच्या कामावर परिणाम होऊ शकतो। या महिन्यात तुम्हाला तुमच्या भावना आणि उदारतेवर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण काही लोक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकतात। तुमच्या निर्णय प्रक्रियेत जास्त वेळ वाया घालवू नका, तर तुमच्या सतसत विवेकबुद्धीचे पालन करा आणि अनुकूल वेळेचा फायदा घ्या। फेब्रुवारी 2025 मध्ये व्यवसायाच्या यशासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक असेल। परदेशाशी संबंधित व्यवसायात तुम्हाला लाभदायक संधी मिळू शकतात आणि उत्कृष्ट ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे। भागीदारी व्यवसाय देखील या महिन्यात फायदेशीर ठरू शकतात। नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांची व्यावसायिक प्रतिष्ठा वाढू शकते। फेब्रुवारी 2025 मध्ये तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा आणि आपुलकी येईल। पती पत्नीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील। या महिन्यात तुम्ही दोघे मिळून तुमच्या आयुष्यात काही बदल घडवून आणण्याची योजना करू शकता। महिन्याच्या मध्यात घरात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते, ज्यामुळे घरातील वातावरण अधिक प्रसन्न होईल। तथापि काही कारणास्तव परस्पर मतभेद होऊ शकतात, म्हणून आपल्या राग आणि उत्कटतेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। तुमचे नाते मजबूत करण्यासाठी संवादाचे आणि समजुतीचे महत्त्व समजून घ्या। फेब्रुवारी 2025 मध्ये तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, कारण हवामानातील बदलांमुळे आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात। ऋतूनुसार आपल्या आहारातील वर्तन समायोजित करा आणि आयुर्वेदिक उपचारांची मदत घ्या, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। पोटात उष्णता वाढवण्याची शक्यता आहे, ज्यामुळे डोकेदुखी आणि इतर समस्या उद्भवू शकतात। महिलांनी विशेषतः त्यांच्या ओटीपोटात आणि खालच्या भागातील समस्यांबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे। आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या। सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना आनंद आणि शांतीचा असेल। या महिन्याच्या सुरुवातीला शारीरिक आरोग्याशी संबंधित काही समस्या असू शकतात, त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल। प्रवास करताना काळजी घ्या। तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वादविवादाच्या परिस्थितीपासून स्वतःचे रक्षण करावे लागेल। तुमच्या मित्रांच्या माध्यमातून तुमचे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवले जाऊ शकतात। तुम्ही कोणाकडूनही व्याजावर पैसे घेऊ शकता। शिस्त पाळावी लागेल। तुमच्या मोठ्यांचा आदर करा आणि शरीराच्या आरामाकडेही लक्ष द्या। तुमचे जमा झालेले भांडवल महत्त्वाच्या कामांवर खर्च होऊ शकते। तुमच्या कुटुंबात धार्मिक आणि शुभ कार्य होण्याची शक्यता आहे। तुमच्या बोलण्यातल्या गोडव्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात।
भावंडांशी काही मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमचा संयम आणि धैर्य राखावे लागेल. तुमची इच्छाशक्ती विकसित करा आणि भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. मालमत्ता खरेदीसाठी हा महिना चांगला नाही. घाई करणे योग्य होणार नाही. पालकांशी संबंध चांगले राहतील. प्रतिष्ठा मिळेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात उत्साह वाढेल. पालकांना त्यांच्या मुलांबद्दल विशेष काळजी असणार नाही. न्यायालयीन प्रकरणांमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. तुमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये तुमची चुंबकीय आभा लक्ष वेधून घेईल. तथापि चंद्र तुळ राशीत आणि शुक्र मकर राशीत असल्याने गैरसमज टाळण्यासाठी प्रेम प्रकरणात सावधगिरीने पुढे जा. नातेसंबंध मजबूत करण्यासाठी मुक्त आणि प्रामाणिक संवादाला प्रोत्साहन द्या. दीर्घकालीन संभावनांसह नातेसंबंध जोपासण्यावर लक्ष केंद्रित करा आणि वरवरचे संलग्न टाळा. कौटुंबिक नातेसंबंध तुम्हाला सांत्वन देऊ शकतात. तुमच्या प्रवासासाठी उपयुक्त पार्श्वभूमी प्रदान करतात. या महिन्यात प्रेरणा आणि परस्पर वाढीसाठी तुमच्या समुदायाला टॅप करा. या महिन्यात तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात मेहनती संवाद आवश्यक आहे. मकर राशीत बुधसह अचूकता आणि स्पष्टता तुमच्या प्रकल्पांना चालना देईल. मीन राशीत मंगळ असूनही आवेगपूर्ण निर्णय घेणे टाळावे, कारण तुमच्या विचारांचा आधार घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. सावधगिरीने सुरू केलेले प्रयत्न यशस्वी होतील, जरी त्यांना सुरुवातीला प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो. टीम वर्कवर लक्ष केंद्रित करा आणि कर्णमधुर कामाच्या वातावरणात आणि तुमच्या करिअरच्या मार्गातील संभाव्य वाढीसाठी इतरांचे योगदान ओळखा.